सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुपौर्णिमा निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील रांजणी ते पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी हा पायी दिंडी सोहळा आज रांजणी येथून मोहटादेवी येथे पोहोचला। 500 पेक्षा अधिक महिला व पुरुष भक्तांच्या पायी दिंडी सोहळ्याने कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्ग अक्षरशः गर्दीने फुलून गेला होता। गेल्या 32 वर्षापूर्वी नगर तालुक्यातील रांजणी येथील स्वर्गीय ॲडव्होकेट प्रभाकर भानुदास गोरे यांनी या विनामूल्य पायी दिंडीची सुरुवात केली। पुढे ॲडव्होकेट प्रभाकर गोरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती प्रयागा प्रभाकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट रणजित गोरे व गोपाल गोरे यांच्या नेतृत्वात रांजणी ते श्री क्षेत्र मोहटादेवी हा पायी दिंडी सोहळा गेल्या 33 वर्षापासून यशस्वीपणे सुरू आहे। या दिंडीत अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर आदी तालुक्यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यातील देवी भक्त मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असल्याने सध्या कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात मोठी व शिस्तप्रिय दिंडी म्हणून ही दिंडी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायात नावारूपास आली आहे। आमची दिंडी 92 सालापासून सुरू झाली। कारण माझे मिस्टर ॲडव्होकेट प्रभाकर गोरे यांनी आणि मी या दिंडीला सुरुवात केली म्हणजे आईचं दर्शन घेण्यासाठी। एक आपली ती गुरु आहे आणि माता आहे या दृष्टीने, आणि तिच्यापासूनच आपले सगळं काही उत्पत्ती, आपलं जे काही आहे ती सगळं तिच्यापासूनच आहे असे म्हणून आम्ही आमच्या मंदिरात बसल्यानंतर विचार केला आणि मोठ्याला जायला ठरवल्यानंतर आम्ही सुरुवातीला 35 ते 40 माणसं असतो। मग आम्ही मोठ्याला तेव्हा 92 सालापासून सुरुवात केली। तिथून पुढं आता 30 वर्ष आहे आमचं। माझे पती ॲडव्होकेट गोरे गेल्यापासून मुलांनी त्यांचा वारसा पुढे तसंच चालू ठेवला आणि दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला अकोला, संगमनेर, खंडाळा, खडकी, आरणगाव, बाबुर्डी म्हणजे असे खूप गाव, बाजार हिवर, बुरानगर, धारवाडी, जोरवाडी, आवरवाडी, भोसा बरेचसे लोक दिंडीत सहभागी आहेत। आणि दिंडी म्हणजे खूप आनंदाने आणि उत्साहाने चालते। रांजणी ते मोहटादेवी या दिंडी मार्गावरील माथनी, बाळेवाडी, करंजी, त्रिभुवनवाडी, घाटशिरस, करडवाडी, मढी, धामणगाव, पाथर्डी आदी गावात या दिंडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत होत असून पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील जिंदगी फाउंडेशन कार्यालय त्रिभुवनवाडीच्या वतीने संस्थापक विजय कारखिले यांच्या निवासस्थानासमोर दिंडीत सहभागी झालेल्या देवी भक्तांनी देवीची गाणी सादर करत व फुगड्या खेळत आपल्या अनोख्या देवी भक्तीचा परिचय दिला।
रांजणी ते मोहटादेवी या पायदिंडीत सहभागी होणे म्हणजे माहेराला येऊन स्वच्छंदपणे राहणे आणि आपल्या आईला भेटण्याचा आनंद मिळवणे अशा शब्दात दिंडीत सहभागी झालेल्या महिला भक्तांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझे खूप हाल होते, पण मावठ्याने आल्यापासून मला रस्ता दाखवला ते गोरे वकील साहेबांनी दाखवला आणि अक्कानी गोरे अक्कानी. तेव्हापासून मी अहिल्यानगरमधून 33 वर्ष झालं रान्नीला येते. रान्नीहून आम्ही महुट्याला जातो. रान्नी ते महुटा आम्ही नाचत गाणे गात वाजत गाजत सगळे जातात, जसं काही माहेरी आल्यासारखं होतं. हे आईच्या घरी लेकरं येतात तसे आम्ही तिच्या घरी जातो, आसराला जातो, रात्री तिथं मुक्काम करतो माहेर म्हणून आणि सकाळी आरती करून संग निघतो. ह्या दिंडीमध्ये त्यांना एक माहेरी आल्यासारखं एक फिलिंग येते. माहेरी आल्यावर जसं मुलीला जसं निवांत राहता येतं, जसं पाहिजे तसं म्हणजे बोलता येतं, वागता येतं, नाचता येतं, त्याप्रमाणे त्या राहतात. त्यांच्यासाठी आम्ही तीन म्हणजे 8-10 दिवसापासून त्यांच्यासाठी मेहंदी, नेलपेंट ह्या सर्व गोष्टी आम्ही आणून ठेवतो आणि संध्याकाळच्या दिवशी दिंडीच्या आदल्या दिवशी आम्ही विडा कुटताना सर्वांना मेहंदी देतो. म्हणजे त्या सर्व माहेरी आल्यावर जशा मेहंदी वगैरे काढतात सणासुदीला, त्याप्रमाणे त्या मेहंदी काढतात, नेलपेंट काढतात, नेलपेंट लावतात, नाचतात, गातात आणि व्यवस्थित म्हणजे त्यांना छान वाटतं असं की त्या 2 दिवस माहेर सासरची त्यांना अजिबात आठवणही येत नाही आणि त्या पूर्ण विसरून जातात की आता हे आपलं माहेर आहे आणि आईला भेटायला त्या जाण्यासाठी खूप उत्सुक असतात. एवढा पाऊस येतो, ऊन लागतं, तर त्याला घाबरत नाहीत आणि एवढा पाऊस येतो तर त्या गाडीमध्ये बसत नाही आणि म्हणजे त्या चालतच राहतात. रांजणी ते मोहटादेवी या शिस्तप्रिय आणि सर्वात मोठ्या महिलाच्या दिंडीने राज्याच्या वारकरी संप्रदायात नवा इतिहास निर्माण केला आहे. धो पडणारा पाऊस, ऊन, वारा याची तमान बाळगता दिंडीत सहभागी झालेल्या सर्व महिला व भक्तांच्या भक्तिभावाला जिंदगी न्यूज नेटवर्कचा मानाचा मुजरा. प्रतिनिधी कृष्णा लवांडेसह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.